शिवसेनेकडून 58वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. ज्येष्ठ शिवसैनिकांचा झाला सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून 58वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पूर्णपणे ताकद निर्माण केली आणि आज या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी प्रतिज्ञा केलं पाहिजे, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता या सोलापूरच्या महानगरपालिकेवर आपल्याला आणायची आहे. भगवा आपला हा भगवा महापालिकेच्या इंद्रभवनवर फडकवायचा आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा अभिमानानं स्वाभिमानानं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण म्हणून त्यांना त्या खुर्चीवर विराजमान करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही मिळून आजपासून काम केलं पाहिजे. आजपासून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे. 3 महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत निवडणुका लागतील. पावसाळ्याचे दिवस जाता जाता दसरा उजळेल, दसऱ्यानंतर इलेक्शन डिक्लेअर होईल आणि विधानसभा किंवा महानगरपालिका कोणतीही निवडणूक घेण्यासारखी दिसते. त्यासाठी आपण आपले जे बूथ प्रमुख आहेत, गट प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, या सर्वांना आपण आता पूर्ण ऍक्टिव्ह केलं पाहिजे. आजपासून प्रत्येक जण या सोलापूर शहरामध्ये भगवा सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेलं पाहिजे. प्रत्येक शाखा प्रमुखाला आपण पदाधिकाऱ्यांनी भेटलं पाहिजे आणि आजपासून आपण मनात आणलं पाहिजे की एक सप्ताहच आम्ही सुरू करतोय आणि या माध्यमातून महानगरपालिका आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे शिवसैनिकाला जागृत करून बूथ प्रमुखाला पुन्हा एकदा जागृत करून या बूथ प्रमुख गट. यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारांपुरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चौहान, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.